नमस्कार, जय शिवराय मावळ्यांनो. मी शरद पवार बेदडगावमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज सध्या मुंबईची परिस्थिती काय आहे हे आपल्याला आम्ही दाखवणार आहोत. या ठिकाणी 35 किलोमीटर ट्रॅफिकच्या रांगा लागलेल्या आहेत. या ठिकाणी 35 ते 40 किलोमीटर सर्वत्र तुम्हाला भगवा मावळा दिसेल. व या ठिकाणी जे आपल्या ग्रामीण भागातून आपले मावळे या मुंबईच्या आरक्षणाच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपले अन्नधान्य सोबत घेऊन चालत आहेत. जेणेकरून आज जरी आरक्षण नाही भेटलं तर कमीत कमी 2 महिने तरी राशन पुरव या सोयीने आपले पूर्ण मराठा बांधव मुंबईला निघालेले आहेत. तर मामा काय सांगाल मामा, कुठून आलात? जय शिवराय. आम्ही नाशिकवरून आलो आहे, प्रॉपर नाशिक. आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीने आम्ही जवळजवळ 10 गाड्या भरून धान्य आणलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल आहे, डाळ आहे, शेंगदाणे आहे आणि मसालेसुद्धा आहे. म्हणजे खिचडी भात बनवण्यासाठी जे साहित्य लागतं अशा 5 ट्रक आणि 5 पिकअप भरून सगळं साहित्य घेऊन आलेलो आहे. आणि याच्यानंतरही अजून धान्य लागलं तर आमचं तिकडं संकलन आत्ताही सुरू आहे. आज सरकार आपल्याला आरक्षण देईल का वाटतं का? देईल, अगर नाही देईल, परंतु आमची तयारी आता आरक्षण घेतल्याशिवाय जायचं नाही. आणि त्यासाठीची ही खऱ्या अर्थाने रसद आहे. पानिपतमध्ये आपल्या मराठा मावळ्यांना रसद कमी पडली होती म्हणून आपण थोड्यावरून ती जिंकलेली लढाई आपल्या हातातून गेली. तशी गत आता होऊ नये. जरांगे पाटलांना आज मुंबईची परिस्थिती काय आहे मामा? मुंबईमध्ये आज कोटीनी मराठी आहेत. जे लोक आपल्याला हिनवत होते मराठ्यांना, त्यांनी भडव्यांनी आज येऊन बघावं. मुंबईच्या 4ही दिशेला फक्त मराठाचे आणि मराठी. मुंबई ही मराठ्यांच्या बापाची, कोणाची जहागिरी नाही आहे. छगन भुजबळ म्हणत होते 1.5 लाख ही मराठा मुंबईमध्ये येणार नाही. छगन भुजबळला म्हणा मशीन लावून घे, आमच्या गाड्या बघून घे. माणसांचा पण विषय वेगळाच आहे. 3 कोटीपेक्षा जास्त मराठा आज मुंबईत लोटलेला आहे. उद्या सुट्टी आहे, परवा सुट्टी आहे. जे सरकारी नोकरीतले मराठे ते सुद्धा आता घरात बसणार नाही. ते सगळे आमचे बांधवसुद्धा आमच्या जोडीला मुंबईमध्ये दाखल होतील आणि त्यांनी नक्की दाखल व्हावं आणि जरांगे पाटलांचे हात मजबूत करावे अशी नम्र विनंती करतो. नक्कीच सरकारने पूर्ण परिस्थिती जाणून घेऊन मराठा आरक्षणावरती तोडगा काढला पाहिजे. नाहीतर ही परिस्थिती मुंबईची पूर्णपणे बिकट होणार आहे. पूर्णपणे येथील जेवढं काही मार्केट आहे ठप्प होणार आहे. तरी या शासनाने पूर्ण दखल व्यवस्थित घ्यावी व जरांगे पाटलांची समन्वय. बेदडा गावासाठी शरद पवार, लातूर.